नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करताय आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअर करताय, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. आता आजचा व्हिडिओ हा आपण तुम्ही थंबनेलवरून पाहिला असेलच की कन्सल्टंट, सुपर युजर आणि एंड युजर जे SAPचे जे युजर्स आहेत त्याच्यामधला आपण हा फरक डिफरन्स हा मराठीतून आपण आज लगेच बघणार आहोत. ठीक आहे. सो हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचं कारण असं आहे की आपल्याला आपली जी मराठी माणसं आहेत ती विचारत असतात. ठीक आहे, एकमेकाला विचारतात, मला कमेंट्समध्ये विचारतात, माझ्याशी कॉन्टॅक्ट करताना मला विचारतात की एक्झॅक्टली हा डिफरन्स काय आहे, किंवा मला हे कळत नाही आहे की मी कोणता युजर आहे. ठीक आहे, तर त्याच सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज देतोय. आणि हा व्हिडिओ हा कन्सल्टंटसाठी आहे, किंवा जे SAPमध्ये येण्याचा विचार करतायत त्यांच्यासाठी आहे, जे ऑलरेडी SAPमध्ये आहेत त्यांच्यासाठी, किंवा जे ट्रेनिंग घेत आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे, तर चला आता आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूयात. सुरुवातीला आपण SAP म्हणजे काय हे बघूयात. आपला हा एक व्हिडिओ आहे SAP म्हणजे काय, खूप चालला आहे, सगळ्या आपल्या मराठी माणसांनी त्याला खूप खूप प्रतिसाद दिलेला आहे. वर आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये असेलच, तो एकदा बघून घ्या. ठीक आहे, बघितला नसेल तर. SAP म्हणजे काय, तर SAP सिस्टम ॲप्लिकेशन प्रोडक्ट. ठीक आहे, हा एक ERP सॉफ्टवेअर आहे. कंपनीमध्ये किंवा कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांच्या बिझनेस प्रोसेस इंटिग्रेट करण्यासाठी एक ERP सिस्टम असते, आणि ती ERP सिस्टम ही कोणतीही असू शकते, बट SAP हे एक ERP सिस्टम आहे. तर आजकाल मार्केटमध्ये SAP हे एक पॉवरफुल ERP टूल आहे, सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, आता ते SAP हे एक सॉफ्टवेअर आहे, ते कंपनीमध्ये यूज केलं जातं. बट यूज कोण करतं, तर काही युजर्स करतात. ठीक आहे, युजर्स म्हणजे आपले वापरकर्ते. ठीक आहे, तर ते यूज करत असताना त्याच्यामध्ये टाईप्स पडतात, आणि तेच म्हणजे काय, SAP कन्सल्टंट आहे, SAP सुपर युजर आहे, SAP एंड युजर आहे. तुम्ही याला युजर टाईप म्हणू शकता, किंवा काही स्पेशलिस्ट असं पण म्हणू शकता. ठीक आहे, वेगवेगळे फंक्शन, कारण प्रत्येक युजरचे, प्रत्येक कन्सल्टंट, सुपर युजर, एंड युजरचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या असतात त्या या वेगळ्या असतात. बरोबर. आता ज्या वेळेस SAP सिस्टम यूज करतो, ठीक आहे, आपण यूज करतो, तर आपल्याला माहिती पाहिजे की आपण कन्सल्टंट आहे, सुपर युजर आहे की एंड युजर आहे. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस आपल्याला माहिती असतं, बट माहिती नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येतं की तुम्ही एक्झॅक्टली कोण आहात. ठीक आहे, आणि कोणत्या रोलसाठी तुम्ही काम करताय. ओके, तुमच्या लक्षात आलं की SAP हे यूज करत असताना कन्सल्टंट पण यूज करतात, सुपर युजर यूज करतात, एंड युजर यूज करतात. पण त्यांचे रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघतोय. हे लक्षात ठेवा, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, त्याच्यावरतीच पुढचा व्हिडिओ तुम्हाला समजेल. ठीक आहे, आता एक्झाम्पल देतो आपला तुम्हाला, की तुम्ही एक आपले ॲप्लिकेशन यूज करता, मोबाईल यूज करता. ठीक आहे, एक ॲप्लिकेशनचं नाव घ्या, कोणतंही घ्या. ठीक आहे, ते ॲप्लिकेशन तुम्ही यूज करता, याचा अर्थ कोण आहात, तुम्ही एंड युजर आहात. बरोबर. ठीक आहे, तुम्ही ॲप्लिकेशन यूज करताय, ओपन करताय, मेसेज करताय. ठीक आहे, किंवा मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये बँकिंग ॲप्लिकेशन असेल, तुमचं चॅटिंगसाठी असेल, कोणतेही ॲप्लिकेशन असेल तुम्ही यूज करताय, म्हणजे तुम्ही झाला एंड युजर. बरोबर. सुपर युजर म्हणजे काय, तर ते ॲप्लिकेशनमध्ये काही इश्यू आला त्याच्यामध्ये, तर तुम्ही काही कॉन्टॅक्ट करता, त्यांना कस्टमर केअरला कॉल करता. ठीक आहे, तर ते तुम्हाला इनिशियल सपोर्ट देतात, तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात की हा इश्यू आहे, तर आम्ही आमच्या बॅकएंड टीमला सांगू. ठीक आहे, म्हणजे कस्टमर केअरचे असतात ते सुपर युजर टाईपमध्ये येतात, आणि बॅकएंड टीम असते ज्यांनी ते ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं असतं, त्याच्यामध्ये काही इश्यू आला तर ते फिक्स करतात, ते असतात ते बॅकएंडचे कन्सल्टंट. लक्षात आलं, 3 टाईपचे युजर, जे डेव्हलप करतात, जे सपोर्ट करतात, जे इश्यू रिझॉल्व्ह करतात मोठे मोठे, ते असतात कन्सल्टंट. ओके, या कन्सल्टंट आणि एंड युजरमध्ये जो कोऑर्डिनेशन करणारा असतो तो असतो सुपर युजर, आणि लास्टला जे ॲप्लिकेशन यूज करतं ते असतं एंड युजर. तसंच SAP पण एक ॲप्लिकेशन आहे असं लक्षात घ्या. ठीक आहे, आणि ते कन्सल्टंट, सुपर युजर आणि एंड युजरमध्ये असं हे डिवाइड झालेलं आहे. ठीक आहे, त्यांच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीजनुसार. इन डिटेलमध्ये तुम्हाला लगेच सांगतो. SAPमध्ये फर्स्ट आहे तो SAP कन्सल्टंट. आता कन्सल्टंट म्हणजे कोण, की जो कन्सल्ट करतो. ठीक आहे, तुम्हाला गाईड करतो. म्हणजे काय, तर SAP कन्सल्टंट म्हणजे त्याला SAP ह्या ॲप्लिकेशनचं, ERP सॉफ्टवेअरचं कंप्लीट नॉलेज असतं, त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं असतं. ठीक आहे, तो सर्टिफाईड असतो, किंवा त्यांनी कुठून तर ट्रेनिंग घेतलं, ट्रेंड असतो तो, असं म्हणू शकता, ज्याला SAPमधली सगळी इन्फॉर्मेशन असते. त्याला काही डेव्हलप करायला सांगितलं, त्याला काही कॉन्फिगरेशन, कस्टमायझेशन, बिझनेस प्रोसेस मॅप करायला सांगितल्या, सगळं माहिती असतं. ठीक आहे, तर तो एक सिस्टमचा, म्हणजे तुम्ही SAP MM कन्सल्टंट आहे, SAP FICO कन्सल्टंट आहे, SD कन्सल्टंट आहे, ABAP बेसिस कन्सल्टंट आहे, या टाईपचे सगळे कन्सल्टंट हे SAP कन्सल्टंटमध्ये येतात. प्रत्येक मॉड्यूलचे वेगवेगळे त्यांना नॉलेज असतं. ठीक आहे, आणि ते त्यांची एक्सपर्टाईज हे सिस्टममध्ये इम्प्लिमेंट करून तुम्हाला
त्याची सिस्टम हे बेटर कसा यूज होईल त्याच्याबद्दल आयडिया देत असतात, बरोबर. तर SAP कन्सल्टंट म्हणजे काय, की त्याला सिस्टमचं पूर्ण इम्प्लिमेंटेशनपासून ते सपोर्टपर्यंत पूर्ण नॉलेज असतं, ठीक आहे. ज्याला SAP कशी इम्प्लिमेंट करायची, ठीक आहे, SAP मध्ये सेटिंग्स कशा करायच्या, SAP मध्ये काय केलं तर काय होतं, इश्यू आले तर कसे रिझॉल्व्ह करायचे, ठीक आहे, हे त्याला सगळं माहिती असतं. पाथ माहिती असतात, SAP कसे वर्क होतं ते माहिती असतं. तर त्याला आपण SAP कन्सल्टंट म्हणणार, बरोबर. आता तुम्हाला जर IT मध्ये वगैरे जायचं असेल तर हा जॉब हा IT जॉब आहे, SAP कन्सल्टंट, की जे तुम्हाला SAPच्या बाबतीत कन्सल्ट करतात, राईट. म्हणजे SAP हा एक आपला ERP सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला माहिती आहे. कंपनीकडे प्रोजेक्ट आलेला असतो, ओके, त्या इम्प्लिमेंटेशनसाठीचा, राईट. तर तो कोण हँडल करतं, कन्सल्टंट हँडल करतं. कारण बघा SAP हे एक पॉवरफुल ERP सॉफ्टवेअर आहे, ठीक आहे. बट ते मॅनेज करणं तेवढंच थोडंसं डिफिकल्ट असं म्हणू शकत नाही डायरेक्टली मी, बट आहे. मग त्यासाठी स्पेशलिस्ट लागतात, त्यासाठी तुम्हाला काही स्पेशलिस्ट लोक लागतात, आणि ते स्पेशलिस्ट लोक म्हणजेच काय, SAP कन्सल्टंट, ओके. ABC एक्झाम्पल घेऊयात आपण, की ABC एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये SAP इम्प्लिमेंट करायचं आहे, त्यांना येत नसतं, त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं कोणाला तरी थर्ड पार्टीला, आणि थर्ड पार्टी तुम्हाला SAP इम्प्लिमेंट करण्यासाठी मदत करते. म्हणजे ते थर्ड पार्टीमध्ये कोण असतं, कन्सल्टंट असतात, त्यांची एक टीम असते, ग्रुप असतो, तो तुम्हाला SAP इम्प्लिमेंट करण्यासाठी मदत करत असतो, तोच असतो कन्सल्टंट. काही मेजर इश्यू आले तो रिझॉल्व्ह करण्याचं काम कन्सल्टंट करतात. बॅकएंडच्या सेटिंग्स सगळ्या कन्सल्टंट करतात. तुम्हाला काही त्याच्यामध्ये चेंजेस पाहिजे सॉफ्टवेअरमध्ये, ते कोण करतं, कन्सल्टंट करतात. तुम्ही म्हणजे ॲज अ एंड युजर सुपर युजर काहीही करू शकत नाही, किंवा ते ऑर्गनायझेशन काही करू शकत नाही. त्यासाठी एक स्पेशलिस्ट टीम असते आणि त्याच्यामध्ये कन्सल्टंट असतात. कळालं. पुढे आता सुपर युजर, ओके. आता सुपर युजर म्हणजे काय, सुपर युजर हा एक ब्रिज म्हणला जातो, ठीक आहे. हा ब्रिज म्हणजे कोणाचा, कन्सल्टंट आणि एंड युजरमधला. म्हणजे काय, सुपर युजरला हे थोडंफार SAP सिस्टमचं नॉलेज असतं, बरोबर. तो काय करतो, की कन्सल्टंट आणि एंड युजर यामध्ये कोऑर्डिनेशन करतो. आता म्हणजे एक्झॅक्टली कसं सांगायचं असेल तर तुम्हाला असं म्हणू शकतो, की एंड युजर हा एक्झॅक्टली सिस्टम यूज करतो, कन्सल्टंट हा सिस्टम डिझाईन करतो. पण सुपर युजर काय करतो, का एंड युजरला काही इश्यूज आले वगैरे तर तो त्याच्या लेवलला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, नसेल तर तो डायव्हर्ट करतो कन्सल्टंटकडे. लक्षात आलं. म्हणजे काय, बघा कस्टमर केअर आहे आपला, तुम्ही त्याला सांगितलं की त्याला जमलं तर तो तुम्हाला उत्तर देतो, नाहीतर तो काय म्हणतो की मी आमच्या बॅकएंड टीमशी बोलून मग तुम्हाला मी सांगेल, किंवा आम्ही एक इश्यू रेज करेल. तसं सुपर युजर काय करतात, SAPचं त्यांना नॉलेज असतं बऱ्यापैकी, ओके. ते ट्राय करतात, बिझनेस प्रोसेसचं नॉलेज असतं, ते ट्राय करतात रिझॉल्व्ह करण्यासाठी. तुम्हाला एंड युजरला ट्रेनिंग देण्यासाठी पण ते म्हणजे पॉवरफुल त्यांच्याकडे तेवढी क्षमता असते की ते ट्रेनिंग वगैरे देऊ शकतात, तुमचे इश्यू रिझॉल्व्ह करू शकतात. बट त्यांना कन्सल्टंट एवढं नॉलेज नसतं, ओके. त्यांना बरोबर सिस्टमचं नॉलेज असते, तुमच्यासाठी फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतात तुम्ही, म्हणजे एंड युजरसाठी, बरोबर. आणि तुम्हाला काही इश्यू आले तर तुम्ही ॲज अ एंड युजर कोणाला रेज करणार, सुपर युजरला. सुपर युजरला नाही आले तर सुपर युजर कन्सल्टंटकडे जाणार. लक्षात आलं. म्हणजे सुपर युजर हा कन्सल्टंट आणि एंड युजर यामधला ब्रिज मानला जातो, ठीक आहे. तो कोऑर्डिनेशनसाठी महत्त्वाचा पर्सन असणार आहे, माणूस असणार आहे, बरोबर. आता सुपर युजरचे काय काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, की सिस्टम डिझाईन करण्यासाठी जे रिक्वायरमेंट्स असतात प्रोजेक्टमध्ये, तो सुपर युजर कन्सल्टंटला देतो. लक्षात ठेवा, एंड युजर कन्सल्टंटशी डायरेक्टली बोलत नाही अनटिल अँड अनलेस त्याच्याकडे काही मेजर इश्यू येत नाही आहेत आणि त्याला सुपर युजरला समजावून सांगता येत नाही आहे, तर एंड युजरशी आपण कनेक्ट करतो, ते तुम्हाला मी सांगतोच. बट सुपर युजर म्हणजे काय, की तो तुम्हाला बिझनेस प्रोसेस समजावून सांगतो. ॲज अ कन्सल्टंट म्हणून तुम्ही वर्क करत असाल तर तुम्हाला बिझनेस प्रोसेस समजावून सांगण्याचं काम सुपर युजरचं आहे. सुपर युजर तुम्हाला रिक्वायरमेंट्स देतो, सुपर युजर तुम्हाला इनपुट्स देतो, बिझनेसचे इनपुट्स देतो. बिझनेसचे म्हणजे कोण, की तुम्ही त्या प्रोजेक्टसाठी काम करतात किंवा एखाद्या कंपनीसाठी कन्सल्टंट काम करतात, त्या कंपनीचं सगळंच कन्सल्टंटला माहिती असं नाही आहे. सुपर युजर म्हणजे तिथे IT मध्ये बसलेलं असतं, की ज्यांना त्या कंपनीचं ABC कंपनी आपण घेतली होती त्याचं नॉलेज असतं. बरोबर. आणि एंड युजर्स काय करतात, तिथं ग्राउंड लेवलला म्हणजे वेअरहाऊसला, स्टोअरला, ठीक आहे, असे हे कामं करत असतात एंड युजरला. म्हणजे ते सिस्टम यूज करण्याचं हे काम हे एंड युजर करतात. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय, सगळ्यात इम्पॉर्टंट हा लास्टला मी टेबल दिलेला आहे, तुम्हाला लक्षात येईलच, ठीक आहे. आता एंड युजर म्हणजे काय, की ज्यांचं काम आहे फक्त सिस्टम यूज करणे, ज्या पद्धतीने सिस्टम त्यांच्याकडे आहे, ठीक आहे. कॉम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये सिस्टम ओपन केलेली आहे, त्याच्यामध्ये टिकोड टाकणे, त्याच्यामध्ये रिपोर्ट रन करणे, ठीक आहे, आणि ती यूज करणे सिस्टम, ठीक आहे. जसं तुम्ही ॲप्लिकेशन यूज करता म्हणजे एंड युजर झाला, तसंच SAP सिस्टम जे यूज करतात एंडला, ठीक आहे, त्याला आपण एंड युजर म्हणणार. लक्षात आलं.
की ज्यांना जे म्हणजे आता एक एक्झाम्पल दिलं तर SAPमध्ये MM परचेस ऑर्डर क्रिएट करण्याचं काम एंड युजर करणार, ठीक आहे. मिगो करण्याचं काम एंड युजर करणार, ओके. देन डिस्पॅचचं काम एंड युजर करणार, स्टॉक मेंटेनन्स एंड युजर करणार. हे सगळ्या गोष्टी एंड युजरच्या असतात. याच्यामध्ये काही इश्यू आला तर तो कोणाकडे जातो? सुपर युजरकडे. त्याला आला तर तो जातो कन्सल्टंटकडे, बरोबर. एंड युजरला काही प्रॉब्लेम आला सुपर युजरकडे, बरोबर. एंड युजरला ट्रेनिंग पाहिजे सुपर युजरकडे. सुपर युजरला काही सिस्टममध्ये चेंजेस करून पाहिजे तो जातो कन्सल्टंटकडे. अशी सायकल असते, बरोबर. इथं पण लक्षात आलं. चला आता शॉर्टमध्ये तुम्हाला समजावून सांगतो. कन्सल्टंट, सुपर युजर, एंड युजर. कन्सल्टंट हा बॅकएंड सेटिंग्स पूर्ण सगळे इम्प्लिमेंटेशन, मायग्रेशन, सपोर्ट, मेजर इश्यू हँडलिंग हे सगळं कन्सल्टंट बघतात, ठीक आहे. सिस्टममध्ये काही चेंजेस करायचे असतील तर कन्सल्टंट करतो. सुपर युजर हा एंड युजरचे इश्यू रिझॉल्व्ह करतो. कन्सल्टंटला काही इनपुट्स पाहिजे असतील तर सुपर युजर देतो. नवीन इम्प्लिमेंटेशनच्या वेळेस सुपर युजर कन्सल्टंटला इन्फॉर्मेशन सांगणार, बरोबर. एंड युजरचा इश्यू सुपर युजर रिझॉल्व्ह करणार. एंड युजरला ट्रेनिंग द्यायचा सुपर युजर देणार, बरोबर. आणि एंड युजर म्हणजे काय, की जी सिस्टम डिझाईन केलेली असते कन्सल्टंटनी ॲज पर सुपर युजर्स इनपुट, तो एंड युजर सिस्टम यूज करणार, तुमची सिस्टम हाताळणार. डेली जे ट्रान्झॅक्शन असतात, डेली जे ॲक्टिव्हिटी असतात ते एंड युजर करणार. लक्षात आलं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं SAPच्या दृष्टीने विचार केला तर ऑथरायझेशन. कन्सल्टंटला बॅकएंडचे सगळे ऑथरायझेशन असतात, ठीक आहे. त्याला प्रोडक्शनचा ॲक्सेस नसतो, फक्त तो डिस्प्ले बघू शकतो. सुपर युजरला बऱ्यापैकी डिस्प्लेचे आणि काही स्मॉल कॉन्फिगरेशनचे ॲक्सेस असतात. एंड युजरला फक्त एंड ॲक्टिव्हिटी जे असतात क्रिएशनची इझी ॲक्सेसचा त्याचा ॲक्सेस असतो. हे लक्षात ठेवा. एंड युजर हा कॉन्फिगरेशन बॅकएंडचे सेटिंग बघू शकत नाही, त्याला त्याचा ॲक्सेस नसतो, त्या टिकोडचा ॲक्सेस नसतो, ओके. चला आता सगळ्यात इम्पॉर्टंट, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी गोल्डन पॉईंट सांगत असतो. हा गोल्डन पॉईंट लगेच स्क्रीनशॉट काढून ठेवा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं काही सारांश दिलेला असतो, बरोबर. आता SAP कन्सल्टंट, सुपर युजर, एंड युजर टेबलच्या दृष्टीने विचार केला तर बघा, SAP कन्सल्टंट म्हणजे सुरुवातीला मी इकडे सांगतोय तो इम्प्लिमेंटेशनचं काम करणार. तसेच दुसरे प्रोजेक्ट्स पण आहेत, सपोर्ट आहे, मायग्रेशन आहे, त्याचं काम कन्सल्टंट करणार, ओके. याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमधून मी चॅनलमध्ये दिलेली आहे, बघून घ्या. ऑप्टिमायझिंग SAP सोल्युशन्स, ठीक आहे. SAP सोल्युशन जे आहे ते तुमच्या बिझनेससाठी कसं चांगलं असेल, तुमच्या कंपनीसाठी कसं चांगलं असेल, कन्सल्टंट सांगणार. बॅकएंडच्या सेटिंग पूर्ण कन्सल्टंट करणार, बरोबर. तो काय करणार, तुम्हाला सेटिंग करण्यासाठी मदत करणार. असिस्ट इन सेटिंग अँड कस्टमाइज SAP मॉड्यूल टू अलाइन विथ बिझनेस प्रोसेस. SAP मॉड्यूल्स आहेत मल्टिपल, MM, FICO, SD, फायनान्स, राईट. FICO म्हणजेच फायनान्स, राईट. PP. तर ह्या सगळ्या मॉड्यूलसाठीच्या जे बिझनेस प्रोसेस असतात, म्हणजे परचेसची MM, फायनान्सची FICOमध्ये, प्रोडक्शनची PP, हे सगळे अलाइन करण्याचं काम, याच्यामध्ये सेटिंग करून तुमची बिझनेस ची स्ट्रेंथ वाढवण्याचं काम कन्सल्टंट करतो. कॉम्प्लेक्स इश्यू रिलेटेड टू SAP सिस्टम फंक्शनॅलिटीज हे रिझॉल्व्ह करण्याचं काम SAP कन्सल्टंट करतो. त्याला कारण सगळं नॉलेज असतं, त्याचं ट्रेनिंग दिलेलं असतं. तो सिस्टमचा एक दृष्टीने तो एक पॉवरफुल माणूसच म्हणा तुम्ही त्याला, ओके. देन तो ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. जर सुपर युजर, एंड युजरला ट्रेनिंग पाहिजे, सिस्टमचं नॉलेज पाहिजे, तर तो स्वतः तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो, ठीक आहे. आणि ऑफर स्ट्रॅटेजिक ॲडवाईस ऑन हाऊ टू लिव्हरेज SAP फॉर बिझनेस इम्प्रूव्हमेंट. म्हणजे काय, तुमचा बिझनेस, तुमची कंपनी रन होते, पण SAP जास्तीत जास्त यूज करून तुमचा बिझनेस कसा वाढवता येईल SAPच्या दृष्टीने, तो सांगण्याचं काम हे कन्सल्टंट करतो, ठीक आहे. मी पहिला इथंपर्यंत सांगतो. हायलाईट केलेला पार्ट हा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, ते सांगूच आपण. सुपर युजर म्हणजे काय, तर परत ते पॉवरफुल युजर्स असतात, पॉवर युजर्स आपण म्हणतो त्याला, ठीक आहे. विदिन कंपनी हू हॅव अ मोर ॲडव्हान्स नॉलेज दॅन एंड युजर. एंड युजरपेक्षा थोडंसं नॉलेज जास्त असतं, कन्सल्टंटपेक्षा थोडंसं कमी, ठीक आहे. प्रोव्हाइड फर्स्ट लाईन सपोर्ट अँड असिस्टन्स टू एंड युजर्स. म्हणजे एंड युजरला बघा काही इश्यू आले तर सुपर युजरकडे जातो, आणि देन सुपर युजरला आले तर तो कन्सल्टंटकडे जातो. हेल्प, ट्रेन अँड गाईड एंड युजर्स विदिन द ऑर्गनायझेशन. म्हणजे काय, एंड युजरला ट्रेनिंग देण्याचं काम. एंड युजरला डेली काही इश्यूज वगैरे असतील तर ते फर्स्ट लेवलचे इश्यूज सुपर युजर हँडल करतो आणि त्याला तो मदत करतो, बरोबर. मायनर कॉन्फिगरेशन अँड ॲडजस्टमेंट विदिन SAP. त्याला थोडेफार ऑथरायझेशन असतात, काही रिपोर्टमध्ये लेआउट वगैरे चेंजेस वगैरे, तर ते थोडेफार तो करतो, ठीक आहे. आणि कम्युनिकेट युजर फीडबॅक अँड सिस्टम इश्यूज टू दी IT टीम और SAP सपोर्ट टीम, म्हणजेच कन्सल्टंटला, ठीक आहे. एंड युजरला काही मेजर इश्यूज वगैरे असेल तो कन्सल्टंटला सांगतो, म्हणजेच थोडक्यात ब्रिज म्हणलं होतं मी त्याला, बरोबर. आता एंड युजरमध्ये काय, यूज द सिस्टम ऑन डे टू डे बेसिस, ठीक आहे, टू परफॉर्म देअर जॉब. म्हणजे
त्यांचा जॉब जो डेली असतो डेटा एंट्रीचा असेल, ठीक आहे, किंवा तुमचे सिस्टम यूज करायचा आहे, PO क्रिएट करणे, PR क्रिएट करणे, ठीक आहे, पेमेंट करणे, राईट, देन सेल्स ऑर्डर क्रिएट करणे, डिस्पॅच करणे, त्याचं काम एंड युजरचं असतं. परफॉर्म रुटीन टास्क कशाचे डेटा एंट्री बघा, रिपोर्ट जनरेशन, ट्रान्झॅक्शन्स, राईट, रिपोर्ट जनरेट करणे, रिपोर्ट तयार करणे, डेटा एंट्री करणे, ठीक आहे, ट्रान्झॅक्शन डेटा क्रिएट करणे, त्याचं काम असतं. देन फॉलो दी प्रोसिजर अँड गाईडलाईन एस्टॅब्लिश बाय दी ऑर्गनायझेशन, म्हणजे कंपनीने ठरवून दिलेली जी एंड युजरची कामं असतात ते कामं तो करतो, की अशी प्रोसेस आहे, P2P सायकल आहे, तोच फॉलो करणार, ठीक आहे. देन रिपोर्ट एनी सिस्टम इश्यूज ऑर चॅलेंजेस टू दी SAP सुपर युजर और IT सपोर्ट टीम. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, त्याला काही इश्यू आले तर तो सुपर युजरला सांगणार. सुपर युजरला नाही समजले तर कधी कधी एंड युजर पण कन्सल्टंटला डायरेक्ट एक तिकीट किंवा इन्सिडेंट रेज करतात. हा पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. ओके, हे झालं. आता याच्या हायलाईट केलेल्या गोष्टीवरती लक्षात ठेवा. हे मी काय हायलाईट केलेलं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे की SAP कन्सल्टंट बनण्यासाठी तुम्हाला म्हणजे बनल्यानंतर किंवा बनण्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे की ॲडव्हान्स टेक्निकल स्किल्स पाहिजेत तुम्हाला. SAPसाठीचे SAPचं ट्रेनिंग झालं पाहिजे किंवा सर्टिफिकेशन झालं पाहिजे, तुम्ही एक्झाम दिली पाहिजे, तरच तुम्ही SAP कन्सल्टंट होऊ शकता आणि तरच तुम्हाला म्हणू शकतो की आपण ट्रेंड कन्सल्टंट, सर्टिफाईड कन्सल्टंट. आता सुपर युजर बनण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला SAPचं थोडंफार जरी नॉलेज असेल, ठीक आहे, फंक्शनॅलिटीज आणि प्रोसेसचं नॉलेज असेल, कंपनीमध्ये काय चालतं, तुम्ही सुपर युजर बनू शकता. आणि एंड युजरसाठी तुम्ही म्हणू शकता की डायरेक्टली तुम्हाला ते कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, ठीक आहे, बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे की सिस्टम कशी ओपन करायची, सॉफ्टवेअर कसा ओपन करायचा, कुठे क्लिक करायचं, तर तुम्ही एंड युजर बनू शकता. ओके, आणि लास्टचा आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट, अजून लास्टचा मी पॉईंट हायलाईट केला आहे की तुम्ही शॉर्टमध्ये डिफरन्स सांगायचं असेल तर एक लाईनमध्ये तर म्हणू शकता की SAP कन्सल्टंट आर स्पेशलाइज्ड एक्सपर्ट हू डिझाईन अँड ऑप्टिमाइज SAP सिस्टम, ठीक आहे. सुपर युजर म्हणजे काय, हॅव ॲडव्हान्स नॉलेज अँड प्रोव्हाइड सपोर्ट अँड ट्रेनिंग टू एंड युजर, यूज SAP सिस्टम टू देअर डेली टास्क अँड रिपोर्ट इश्यूज टू सपोर्ट टीम म्हणजे एंड युजर, ठीक आहे. म्हणजे ज्याला सिस्टमचं नॉलेज कंप्लीट आहे डिझायनिंगपासून ते ऑप्टिमायझेशनपर्यंत, त्याला कन्सल्टंट म्हणायचं. सुपर युजरला म्हणजे बऱ्यापैकी नॉलेज आहे आणि जो ट्रेनिंग देतो एंड युजरला सुपर युजर म्हणा, आणि डेली टास्क म्हणजे परफॉर्म करण्यासाठी, जॉब रुटीन रिपोर्टसाठी जे यूज करतात त्याला एंड युजर म्हणायचं, बरोबर. तर हे झालं आपल्या या तिघामधला SAP कन्सल्टंट, SAP सुपर युजर, एंड युजरचा डिफरन्स. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, अगोदर काढला नसेल तर हा काढून घ्या, मी थोडंसं ॲडजस्ट पण केलेला आहे, ठीक आहे. आणि हा स्क्रीनशॉट तुमच्या मित्रांना वगैरे ग्रुपवरती वगैरे शेअर करा. ओके, आणि तुमच्या कम्प्लिटली लक्षात आलं असेल की कन्सल्टंट, सुपर युजर आणि एंड युजर काय असतं, कुठल्या टाईपचं ट्रेनिंग करायला पाहिजे. यातूनही काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये आपल्या पोस्ट करा किंवा मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला समजावून सांगेल आणि मग तुम्ही तुमचं करिअर करू शकता. करिअर करत असाल किंवा ऑलरेडी कन्सल्टंट म्हणजे म्हणून जॉब करत असाल तर तुम्हाला हे नॉलेज थोडंसं एक्स्ट्रा ॲड ऑन झालं असं समजा. ओके मित्रांनो, चला आपल्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा, मराठी माणसांना पुढे घेऊन जावा. जय महाराष्ट्र.